तडिद्वास सन्नील मेघावभासम थोड़ा विको द्या रमा मंदिरम सुंदरम चित्प्रकाशम वरम तिष्टिकायां समन्यस्तपादम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगाकारू प्रथम नमाला दुसरे चरणा संताजिया दुसरे चरणा पांडुरंगाकारू प्रथम नमाला दुसरे चरणा संताजिया दुसरे चरणा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया ओम नमो ज्ञानेश्वराय करुणा करा दयाळ तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी रायगडी मंदिरी वसे माझा राजा चरणासी अर्पितो अजन्मही काया जगदीश्वरासी जोडली ज्याची ख्याती प्रथम वंदितो तुम्हा श्री शिवछत्रपती 16व्या शतकात एक तारा चमकला माझी जाऊच्या पोटी राजा शुभा घडविले स्वराज जेने सुखावली प्रजा परस्त्री माते समान असा होता माझा राजा थेंब थेंब रक्ताची आठवण येते आम्हाला कधीच विसरणार नाही राजेन मन तुम्हा करण्याला शरण शरण जी हनुमंता शरण शरण जी हनुमंता शरण रामदूता तुम्हारू रामदूता तुम्हारू रामदूता हलो रामदूता हलो राम ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्तिं विको थोड़ा कमी करा द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमशादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं थोड़ा विको द्या भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि आता बंधु श्रोतेजन जे अखंड सावधान जयास त्रिकाळाचे ज्ञान सर्व काळ निरअभिमानी आता बंधू श्री संत सज्जन जे परमार्थाचे अधिष्ठान जयाचे गुह्य ज्ञान प्रगटी जनी नरदेह परमार्थी लाविले तरीच याचे सार्थक झाले नाही तरी व्यर्थची गेले
नाना अघाते मृत्यू पंथे ज्यांचे गावी केला वास त्यासी नसावे उदास. काय म्हणतात महाराज? हे तो एक संता ठाई थाप देत चला. हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम मनविता त्यांचे दास पुढे आस उरेना. विठाला 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 कुंडली वरदा हरी विठ्ठल देव तुकाराम. विठाला 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 हरा 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 हरा. सर्वांसाठी टाळ्या वाजवा. वा याला बेस थोडा राहू द्या, ट्रबल जास्त. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरिता निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मय स्वरूप असणारे अधिकार संपन्न साधू ज्यांच्या अभंगांना वारकरी संप्रदायाच्या दृष्टीमध्ये किंबहुना वारकरी संप्रदायाच्या विचारशैलीमध्ये चंद्राची शीतलता, सूर्याची प्रखरता, गंगेची सुचिता, आईची वात्सल्यता, समुद्राची दिव्यता, देवमान्य संत संत मान्य संत वयाच्या 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्याची शपथ घेणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचे आद्यगुरु श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा प्राप्त प्रसंगी सेवेकरिता निवडलेला 4 चरणाचा अभंग. विठाला सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी वक्त्याच्या अध्य कर्तव्यानुसार अल्पसा परिहार द्यायचा. तो म्हणजे की असा: अनंत कोट ब्रह्मांड नायक कारण कारण करुणावरून आले भक्तवंचा भक्त कल्पतरू जगदाकंद आनंदकंद भगवान श्री पंढरीनाथाच्या असीमागाध कृपेद्वारा मुक्त कैवल्य तेजोनिधी ज्ञानियांचे राजे साधकांचे मैबाप योग्यांची माऊली अखंड समाधिगण संत सम्राट माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय जाळोनी संसार वैसलो अंगणी या जगाचा संसार सुखाचा होण्यासाठी आपल्या संसाराची पूर्ण आहुती देणारे अखिल विश्वाच्या परमार्थिक क्षेत्रामध्ये व्याप्त असणारे तत्वज्ञ संत श्रेष्ठ श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज शांती खडग घेवोनी हाती काळा सीतेना असे पैठण निवासी शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज आदी करून सर्व संत महंतांच्या कृपा आशीर्वादाने रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पवित्र आणि पावन झालेल्या भूमीमध्ये हा 1 दिवसीय कीर्तन महोत्सव विठाला हा कार्यक्रम किम निमित्त आहे आपणा सर्वांना ज्ञात आहे, पण वक्त्याच्या आद्य कर्तव्यानुसार सांगण्याचा प्रयत्न करतो. नगर भोजनानिमित्त व मारुतीरायांचा रुद्र अभिषेक सोहळा या निमित्तानं हा 1 दिवसीय कीर्तन महोत्सव आहे. ज्यांच्या माध्यमातूनही सेवा माझ्याकडे आली, आम्ही त्यांना प्रेमाने मामा म्हणतो, असे ज्ञानेश्वरजी गारकळ मामा त्यांच्या माध्यमातूनही सेवा आलेली आहे. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. आणि या संपूर्ण कार्यक्रमाचे विनीत श्री केशवराव बापूराव गारकर पाटील, माधवराव बापूराव गारकर पाटील, माननीय सभापती पंचायत समिती औंढा नागनाथ आणि आदी करून सर्व कुटुंबातील मंडळी, त्यामध्ये दामोदर बापूराव गारकर असतील, दादारावजी देवदासराव गारकर पाटील असतील, जगन्नाथराव देवदासराव गारकर पाटील असतील, मधुकर रामचंद्रराव गारकर पाटील, सुदाम रामचंद्रराव गारकर पाटील, आत्मारामजी देवदासराव गारकर पाटील, रंगनाथ रुस्तमराव गारकर पाटील, श्री अनंता देवदासराव गारकर पाटील, वसंत रामचंद्र गारकर पाटील आणि या कुटुंबातील सर्व गारगोपाळ समर्थ असतील श्रीधर, अथर्व, भारत, अनिरुद्ध,
विठ्ठल महेश शिवार्थ कुमारी दिव्या ज्योती आणि समस्त गारकर परिवार यांच्या माध्यमातून माझ्याकडे आलेली सेवा. विठ्ठल हो. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी माझ्यासारख्या अज्ञान पामर बालकाच्या सेवेसाठी महाराष्ट्रातील गुणीजन मंडळ आहेत, त्यामध्ये आदरणीय परमश्रद्धेय परमपूजनीय गानसम्राट गानो कोकिळा माझ्या आयुष्यातला हा पहिला योग आहे. मामा आणि कैलास महाराज माझ्या कीर्तनाला टाळ्या वाजवा. मी ऐकून आहे मामांचा स्वभावही तसा चांगला आहे. असं या परिसराचं वैभव महाराष्ट्रातील ख्यातनाम गायनाचार्य श्री बाळासाहेबजी मामा सुरेगावकर मामांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. तुम्ही म्हणता महाराज टाळी का वाजवायला लावायले? मौली दादा, दूध में चावल मिलाने से खीर बनती है, दूध में चावल मिलाने से खीर बनती है और हरि कीर्तन में ताली बजाने से तकदीर खुलती है. म्हणून वाजवा एकदा विठाला. त्यानंतर महाराष्ट्रातील ख्यातनाम गायनाचार्य परमपूज्य परमप्रातस्मरणीय श्रीगुरु गान कोकिळा गान सम्राट कैलासजी दादा पोळ त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवा. तदनंतर इंद्रोवादिन मृदंगम मामा भागवतामध्ये वर्णन आलेलं आहे. नारदजींच्या कीर्तनामध्ये एक प्रल्हाद टाळ वाजवण्यासाठी होता, एक अर्जुन गाण्यासाठी होता, एक इंद्र पखवाद वाजवण्यासाठी होता. पण माझ्या कीर्तनामध्ये एकच आहेत, इंद्रापेक्षा जास्तही नाही आणि इंद्रापेक्षा कमीही नाही. असे आपल्या परिसराचं वैभव माऊली दादा कदम त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. उपस्थित सर्व महाराज मंडळी आणि गोड अशी ज्यांची साऊंड सिस्टीम आहे ते याच गावचे काय नाव गारकर ना बर, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. उपस्थित आपण सर्व महाराज मंडळी संस्थेतील बालगोपाळ मंडळी आणि या सेवेसाठी आज बरीचशी मान्यवर उपस्थित आहेत. त्यामध्ये येळी गावचे आमचे दीपक भाऊ सांगळे सुद्धा उपस्थित आहेत. सर्व महाराज मंडळी माझ्यासोबत आलेले सर्व पाहुणे मंडळी सर्वांच्या चरणावरती नतमस्तक आणि राहिलेल्या अर्धा तासामध्ये सेवा करण्याचा प्रयत्न. मस्तक हे पायावर, मस्तक हे पायावर, हे पायावरी, मस्तक हे पायावर, वारकरी संताच्या या वारकरी संताच्या वारकरी संताच्या, मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या, वारकरी संताच्या, वारकरी संताच्या, मस्तक हे पायावरी, वारकरी संताच्या, वारकरी संताच्या, वारकरी संताच्या. टाळी वाजवा एकदा. आणि ज्यांची कीर्तनासाठी उपस्थित आहे ते यूट्यूब चॅनल त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या वाजवा. सर्वांच्या चरणावरती नतमस्तक. कीर्तनासाठी आलेले सर्व महाराज, तुमचं नाव घेतलं नाही म्हणू नका नाराज. या नारदाच्या गादीहून दहेगावच्या महाराजाचा साष्टांग प्रणाम. विठाल चिंतनातला अभंग संत श्रेष्ठ श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा आहे. या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय साधू संतांची केलेली सेवा, अर्थात माझ्या मारुतीरायांची केलेली सेवा जगन्यंत्या भगवान परमात्म्याला किती आवडते आणि संतांची सेवा केल्याच्या नंतर आपल्या जीवनामध्ये काय फलश्रुती प्राप्त होते याचं चिंतन करणारा म्हणजे आजचा हा अभंग. विठाल कसं आहे, या विश्वाच्या पाठीवर सगळ्यात जर अवघड काय असेल ना मामा तर संतांची भेट आहे. बहु अवघड आहे संत भेटी, परी जगात करुणा केली, परी जगात करुणा केली. बहु टाळकरी हा
परिया साधूची भेटी न होय गा वाहा हो चंद्रमृत सुखे सेववील असता जाता रवी धरवे माया येचा करतरवे याचा तुझी भेटी न होय गा. टाळी वाजवा एकदा. समर्पक प्रमाण दिलं मामांनी. काय महाराज म्हणतात, बहु अवघड आहे संत भेटी परी जग जेठी करुणा केली. मामांनी 2 प्रमाण दिले पण आपण एक एक घेऊ. महाराज म्हणले सगळ्यात अवघड जर काय असेल तर संतांची भेट आहे. अहो त्यांची सेवा तर दूरचा विषय राहिला. म्हणून मामांनी जगातल्या अवघड अवघड गोष्टीची यादी दिली. काय म्हणले मामा, चंद्र अमृत सुखे सेववेन असता जाता रवी धरवेल बाह्या हिळा सागर तरवेल परी त्या साधूची भेटी न होईल गा. माऊली दादा, नसलेल्या गोष्टी घडत राहतील. बाबा, चंद्राचं अमृत सुखानं सेवन करणं शक्य आहे का? बोला. माझी भाषा कळते ना तुम्हाला? पेरणीच्या टायमामध्ये एक पाखरू फिरतं, त्याचं नाव काय? काय? पावश्या. काय संदेश देतं तुम्हाला ते पेरणीमध्ये? पेरते व्हा. तसं राहिलेले अर्धा तास तुम्ही माझ्यासोबत बोलते व्हा. विठाला शक्य आहे का हो चंद्र अमृत सुखानं सेवन करणं? नाही. पण महाराज म्हटले आम्ही जर प्रयत्न केले ना तर ते सुखानं सेवन करू. असता जाता रवी धरवेल. माय माऊल्या हो, आस्ताला जाणारा सूर्य धरण्याची ताकद कुणामध्ये आहे का? बोला ना आजी, आहे का? नाही. पण तुमच्या मधल्याच एका पतिव्रतेनं आस्ताला जाणारा सूर्य धरला होता. कोण? तिचं नाव उर्मिला. बाह्या हेळा सागर तरवेल. बाबा, समुद्र तरून जाणं शक्य आहे का? आमच्या इकडली सेलूची नदी मोरेगावची, तुम्हाला म्हणलं मी अलीकडून उडी टाकान पलीकड निघा, तुम्ही निघतान का? नाही. पण महाराज म्हणले असा अवघड असणारा समुद्र सुद्धा आम्ही तरूत, पण परी त्या साधूची भेटी न होईल गा. मग आयसे कैसी आने भेटती ते साधू. संत सुरदासजी महाराज म्हणतात, तात मिले पुनि मात मिले सुत भ्रात मिले युवती सुखदाई राज मिले गजबाज मिले सब साज मिले मन वांछित यह लोक मिले सुरलोक मिले बिजलोक मिले वैकुंठ ही जग सब सुख मिले पर संत समागम दुर्लभ बाई. सगळ्यात अवघड जर काय असेल तर संतांची भेट आहे. मग आयसे कैसे आने भेटती ते साधू. मारुतीरायांसारख्या साधूची भेट होण्यासाठी कोणतं पुण्य? तर माझे तुकोबाराय म्हणतात, कोण पुण्य कोणा गाठी, कोण पुण्य कोणा गाठी, कोण पुण्य कोणा गाठी. होय ऐसियाची भेट, होईल ऐसियाची भेटी, होईल ऐसियाची भेटी, ऐसियाची भेटी, होईल ऐसियाची भेटी. कोण पुण्य दया गंडी होई ऐसियाची भेटी, होई ऐसियाची भेटी. कोण पुण्य दया गंडी होई ऐसियाची भेटी, होई ऐसियाची भेटी. दिले संसाराचे पाणी 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 पाणी. टाळी वाजवा.
आता तुम्ही फक्त अर्धा तास टाळी वाजवायचं काम करायचं आणि मनात आलं तर विठ्ठल विठ्ठल म्हणायचं. बरजबरी म्हणत नाही. तुम्ही म्हणता ना भाऊ उन्हातानाचे कामं सोडून इथं आलो, बरोबर. महाराज म्हणतात कोण पुण्य कोणा गाठी होय आई सियाची भेटी. असं कोणतं पुण्य आमच्या जीवनामध्ये की मारुतीरायांसारख्या संतांची भेट होण्यासाठी आणि त्यांची सेवा करण्यासाठी जी ही द्वंद्वाधिक दुरावी हो कोण पुण्याचा होईन सेवक जी द्वंद्वाधिक दुरावील जी द्वंद्वाधिक दुरावील कोण पुण्याचा होईन सेवक मामाजी. जी द्वंद्वाधिक दुरावील कोण पुण्याचा टाळी वाजवायला. बालाजी मामा किती वाजेपर्यंत चालू द्यायचं हे सांगा फक्त. एकदा मामांसाठी सर्व भजनीसाठी जोरदार टाळ्या वाजवा. काय प्रमाण दिलं. महाराज म्हणतात कोण पुण्यांचा होईन सेवक जी द्वंद्वाधिक दुराविले. अशी कोणती पुण्य आमच्या जीवनामध्ये की जी द्वंद्वाधिक दुराविले. मला असं वाटतंय मामा नाथ महाराज आणि तुकोबाराय यांच्यामध्ये जवळजवळ 300-350 वर्षाचा फरक आहे, बरोबर. पण या दोघांचं वाङ्मय जर बघितलं माऊली दादा तर असं वाटतं दोघांनी एका जाग्यावरती बसून चर्चा केली आणि अनेक प्रश्न सोडले. प्रश्न माझ्या तुकोबारायांचा काय. तुकोबाराय म्हणतात ओ नाथ बाबा मारुतीरायांसारख्या संतांची भेट होण्यासाठी कोणती पुण्य आहे. प्रश्न माझ्या तुकोबारायांचा आहे. कोण पुण्यांचा होईन सेवक मारुतीरायांसारख्या संतांचा सेवक होण्यासाठी कोणती पुण्य आहे. उत्तर नाथ महाराज देतात, ऐका. निष्कामता निजदृष्टी अनंत पुण्य कोट्यान कोटी रोकड्यालाही जे पाठोवाटी तै होय भेटी हरिप्रियाची. किंवा वा वा तुकया मने नारायणा तुकया मने नारायण जय हो.
शुद्ध पुण्य तेक जया मध्ये जयामध्ये नारायण शुद्ध पुण्यतेक जयामध्ये नारायण जयामध्ये नारायण शुद्ध पुण्यतेक जया मध्ये नारायण मारुतीरायांसारख्या संतांची भेट होण्यासाठी कोणतं पुण्य येतं? जयामध्ये नारायण आणि शुद्ध पुण्य ते एक. आपलं पुण्य कसं असलं पाहिजे? शुद्ध असलं पाहिजे. किंवा महाराज म्हणतात अर्थ काम चाड नाही चिंता, मान मोह माया मिथ्या, मोह माया वर्ते समाधानी जाणून नेनता, वरते समाधान जाणवेलता साधू भेट दैती तया आवचितारे ऐसे ऐसे आने भेटती ते साधू, ऐसे ऐसे आने भेटती ते. मारुतीरायांसारख्या संतांची सेवा घडण्यासाठी कोणती पुण्य आहे की जी ही द्वंद्वाधिक दुराविले. ज्या साधू संतांनी द्वंद्वाधिक दुराविले अशांची आम्हाला सेवा करायला मिळेल. द्वंद्वाधिक शब्दाचा अर्थ करत असताना माझ्या ज्ञानोबरायांनी बाबा द्वंद्व शब्दाचा अर्थ केला संसार. ज्ञानोबराय म्हणतात हे संबंध जग सुरुवातीला एक मध्ये राहिलं होतं. किती मध्ये दादा? एक मध्ये. विनाकारण माणसाला अवदासा सुटली आणि दोन मध्ये काय म्हणून बघायला गेला. माणसाला नाद असतो आहे का नाही? आमच्या ज्ञानोमामाला बैलाचा नाद आहे. त्यांच्याकडे रुबाब नावाचा बैल आहे. पण त्या दोनच्या आकड्याचं बॅकग्राऊंड एवढं बेकार आहे माऊली दादा. सहज बघायला म्हणून जर गेला तर घसरून पडतात. मी सांगत नाही, ज्ञानोबराय सांगतात. तुझे जव जव घडे तव तव संसार भय जोडे, हे आपुलेनी तोंडे देव बोलती वेदे. स्वतः भगवान परमात्मा ज्ञानोबराय सांगतात की तुझे म्हणजे दोन आणि असा संसार ज्यानं बाजूला केला अशी कोणती पुण्य आमच्या जीवनामध्ये. तुझे खंड तरी बुरला तो वा अवघा हारी आपला बागिरी ललगे ठाव धुंडा तुझे खंडे तरी उरला तो अवघा हरी अपना बाहेरी नलगे ठाव धुंडा अपना बाहेरी नलगे ठाव धुंडावा, नलगे ठाव धुंडा. अपना बाहेरी अपना नलगे ठाव नलगे हॅलो. वा. महाराज म्हणतात तुझे खंडे तरी
अवघा उरला तो माझा हरी नलगे थाव ढुंडावा इतुले आपणा बाहेरी नलगे थाव ढुंडावा इतुले जाना वया जाना कोड तरी मना पारदेच्या खुनान जाणतेने वा टाळी वाजवा एकदा दादांसाठी. महाराज म्हणतात मारुतीरायांसारख्या संतांची सेवा घडण्यासाठी काय बाजूला टाकला पाहिजे? दुजे म्हणजे दोन आणि अशी संसार. बरोबर आहे ना माऊली दादा? देवापेक्षा महत्वाची काय असेल तर संतांची सेवा आहे. एक मिनिट ऐका. एखाद्या वेळेला जर तुम्ही संतांची सेवा केली ना तर देवाच्या पूजेचं वेगळं दुकान मांडायची गरज नाही. कसं? ऐका भाऊ. काही माणसं धसकट चाप असतात. धसकट कळतं का मामा? ती जात कापतानाच तिरकस कापलेली असते. कशी? मकाचं म्हणा ज्वारीचं म्हणा. बरोबर. साध्या चपलाला सिल्परला ती मोजित नाही. त्याला कशाचा जोडा लागतो? नालाचा. बरोबर आहे का नाही? मग तसं आता ही सगळी महाराज मंडळी माऊली दादा बालासाहेबजी मामा कैलास दादा आम्ही ज्ञानू मामाच्या घरी गेलो आणि घरी गेल्याच्या नंतर विनेकरांना आवाज दिला. ओ ज्ञानू मामा काय चाललं तुमचं? ज्ञानू मामा म्हणले माझी देवपूजा चालली आहे. दारात कोण उभा राहिले? संत आहेत. नाथ महाराज काय म्हणतात ऐका. देव सारावे परुते संत पूजावे आरुते संत पूजावे आरुते संत पूजावे आरुते. हॅलो देव सारावे परुते संत पूजावे आरुते देव सारावे परुते संत पूजावे आरुते संत पूजावे आरुते संत 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 देव सारावे परुते संत पूजावे आरुते संत पूजावे आरुते संत पूजावे आरुते. घराले संत जन करिता देवार्चन घराले संत जन संत जन देव सारावे परुते अरे हा देव सारावे परुते संत पूजावे आरुते आरुते एकदा मामांसाठी जोरदार टाळी वाजवा. काय म्हणले महाराज? देव सारावे परते संत पूजावे आरते. विकू बंद करा डायरेक्ट. तुमची देवपूजा चालली. दारात कोण आलेत? संत. पण याच्या अगोदरचं कैलास बाबाने सांगितलं. काय चाललं तुमचं? करिता देवता रचना आणि घरा आले संत जन तात्काळ देव सारावे परते आणि संत पूजावे आरते. संताचा अतिक्रम 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 देवपूजा तो धर्म देवपूजा तो धर्म 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 संताचा अतिक्रम 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 संताचा अतिक्रम 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 टाळी वाजवा एकदा माऊली दादासाठी. हॅलो काय म्हणले महाराज? संतांचा अतिक्रम देव पूजा तो अधर्म. तुमची देवपूजा चालली. देव सारावे परते नाही येती दगड तैसे वरी आणि मंत्र पुष्प. तुमची देवपूजा चालली आणि दारात संत आलेत. देव म्हणले ए थोडा व्यवस्थित बेस द्या थोडा. संतांना डावलून तू माझी पूजा करायला ना आता हात लावू नका. तो धर्म नाही तो अधर्म आहे. आणि तुझे मला मंत्र म्हणलास का त्या शिव्या दिल्यासारखे
आणि तुझे फुलं अर्पण करलास का ते काय सारखे दगड आणल्यासारखे. पण आपला विषय चालला काय नाथ महाराज म्हणतात दारात संत आलेत बरोबर. त्या साधूची पूजा न करिता जो माझी पूजा करी तत्वता तेने मजवुरी हानितल्या लाता अनकी तू माझ्या घाता प्रवर्तला. किंवा तू खूप बारा म्हणतात अवघा भार वाटे देवा संत सेवा न करिता. देव म्हटले संतांची जर सेवा केली नाही तर माझ्या डोक्यावर 50 किलोचं गव्हाचं कट्ट दिल्यासारखं होतं. दादा आता हा उत्सव चालू आहे. कुठं चालू आहे? अनखळीमध्ये. मग या ठिकाणी चटाया उचलणं झाडून काढणं ही सेवा कोणाची आहे? मारुतीरायाची. मारुतीराया कोण आहेत? संत आहेत. आणि मारुतीरायाची सेवा करत जर कुचराई करत असाल तर तो गोबराय भार खाली होऊन बोलले. बोलू का मामा? संत सेवेसी अंग चोरी दृष्टी न पडतया वारी ऐसियाची व्याली राड मारुतीरायांसारख्या संतांची सेवा करायला जर कुचराई केली ना बाबा तर संत सेवेसी अंग चोरी दृष्टी न पडो तयावरी. देव म्हणले माझी दृष्टी सुद्धा त्याच्यावरती नको. मग काय? ऐसी याची व्याली जळो जळो तिचे तोंड. याचा अर्थ एकच की देवाच्या आवडीचा विषय काय असेल ना तर संतांची सेवा आहे. ज्ञानोबा राय संत सेवा घेती देवा संत सेवा हेची देवा उत्तम देवा उत्तम हेची देवा उत्तम. काय म्हणले महाराज? हो ज्ञानोबा राय म्हणतात माझ्या आवडीचा विषय काय असेल तर संतांची सेवा आहे. ते हे प्राणा परवते आवडती मज निरुते जे भक्त चरित्राते प्रशंसती किंवा मुक्ता ते निर्धारिता लाभे आपुलीच मुक्तता जैसी दीपे दीपू पाहता आपुली वस्तू किंवा तैसे हरपले आपण पे पावे तै संता या पाहता गिवसावे म्हणून ऐकावे वानावे त्याची सदा. माऊली दादा संतांची केलेली सेवा देवाला किती आवडते माहिती आहे का? समजा तुमच्या संस्थेतला एखादा मुलगा महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार झाला. माझं बोलणं कळतंय ना तुम्हाला? बोर तर नाही व्हायले तुम्ही? ऐका. तुमच्या संस्थेतला मुलगा समजा कलेक्टर ख्यातनाम कीर्तनकार झाला तर तुमचा आनंद शब्दामध्ये व्यक्त करता येईल का? बोला, करता येईल का? समजा ज्ञानू मामाचा मुलगा इंजिनियर कलेक्टर झाला तर त्यांचा आनंद शब्दात व्यक्त करता येईल का? नाही. तसं तुकोबाराय म्हणले माझ्या जर मारुतीरायाची संतांची सेवा केली ना तर मला इतका आनंद होतो. प्रमाण पुत्राच्या विजय पिता सुखावत जाय पिता सुखावत जाय पिता सुखावत इको थोडा पुत्राच्या विजय पिता सुखावत जाय तैसा पुत्र पुत्राच्या विजय पिता सुखावत जाय पिता सुखावत जाय तैसे पुत्र टाळी वाजवा. काय म्हटले महाराज? पुत्राच्या विजय
पुत्राच्या बर दादा, कुत्र्याच्या नाही. पिता सुखावत जाय अन तैसे पूजिता वैष्णव अन सुखे संतोष तो देव. मामा, संतांची सेवा केली की देवाला आनंद होतो, आणि सेवा जर का नाही ना केली तर राग येतो. तू राग येतो देवा, राग येतो, राग येतो देवा तुका म्हणलेल्या सेवा. देवाला राग येतो. तुका म्हणे देवा, आहे का नाही मामा. एक नाथ महाराजांची ओवी सांगतो, संतांची सेवा किती महत्वाची. बाबा, एखाद्या माणसाने जगातल्या सगळ्या तीर्थाचं स्नान केलं. काय केलं? स्नान केलं. एखाद्या माणसाने जगातले सगळे तीर्थक्षेत्र बघितले, सगळ्या गोष्टी केल्या, आणि आमच्या बाळू मामाने फक्त दारात आलेल्या संतांचा सन्मान केला, तर नाथ महाराज म्हणले त्या सगळ्यांचं पुण्य त्यांना त्यांच्यामध्ये लागलं. ऐका ववी. सकळ तीर्थे तोची न्याहाला, जप तपादी फळे तोची लाहिला, सर्व पूजांचे सार तो पावला, जेने साधू वंदिला सन्माने. याचा अर्थ एकच की देवाच्या आवडीचा विषय काय असेल तर संतांची सेवा आहे. आणि एवढी जर संतांची केलेली सेवा देवाला आवडत असेल तर महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात, तुका म्हणे संत सेवा, 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 म्हणे संत सेवा. तुका म्हणे संत सेवा, तुका म्हणे संत सेवा. हे तो देवा उत्तम, हे तो देवा उत्तम, मांडवीता त्यांचे दास, मांडवीता त्यांचे दास. हो येसी देवा उत्तम, येसी देवा उत्तम, मनवीरा त्यांचे दास, मनवीरा त्यांचे दास. काय म्हटले महाराज? तुका म्हणे संत सेवा आणि हेची देवा उत्तम, हीच सेवा उत्तम आहे. पण माऊली दादा, कलियुगामध्ये साधू लय झाले. ज्यानं लंगोटी लावली तो साधू आहे का? ज्याचे कपडे भगवे तो साधू आहे का बाबा? नाही. भगवे तरी स्वाला सहज वेश त्यांचा, येथे अनुभवाचा काय पंत. वरी भगवा झाला नामे, वरी भगवा झाला नामे, वरी भगवाना नामे, वरी भगवाना नामे. अंतरी वश केला कामे, वरी भगवाना नामे, नामे 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 नामे, वरी भगवाना नामे. अंतरी वश केला कामे, अंतरी वश केला कामे. त्याला म्हणू नय साधू, त्याला म्हणू नय साधू, साधू 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 साधू
साधू वाजवा टाळी. काय म्हणले महाराज? अंतरी वस केला कामे आणि वरी भगवा झाला नामे, त्यासी म्हणू नये साधू आणि जगी विटंबना. अहो माझे संत तुकडोदासजी महाराज म्हणतात, अंगी नाही ज्ञान म्हणे साधू मला मान. विकू द्या थोडा. अंगी नाही ज्ञान म्हणे साधू मला मान, साधू नावा. अंगी नाही ज्ञान म्हणे साधू मला मान, साधू नावाने साधू होत नाही रे. देव बाजारचा भाजीपाला नाही रे. जय हो. मनी नाही बा मनी देवा मला पा देवाशाने पावायचा नाही रे. देव बाजारचा भाजीपाला नाही रे. देव बाजारचा भाजीपाला नाही रे. देव बाजारचा भाजीपाला नाही रे. मला भजमाला 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 नाही रे. भजमाला भजमाला. देव बाजारचा भाजीपाला नाही रे. कुणालाही साधू म्हणायचं नाही. बरोबर. तुका म्हणे संत सेवा आणि हेची देवा उत्तम. महाराजांनी चकार वापरला. हीच सेवा उत्तम आहे, दुसरी सेवा नाही. बिल जर काढायचे असतील ना, एक तर देवाच्या सेवेने किंवा देव मान्य संताच्या सेवेनं बिल निघतात. संसाराने बिलच निघत नाही. तुकोबाराय म्हणले माझा बुगा पडला, पण या संसाराने माझं काय बिल काढलं नाही. महाराज म्हणतात, संसाराच्या तापे तापलो मी देवा, करीता या सेवा कुटुंबाची. महाराज म्हणले या संसाराने माझं काय बिल काढलं नाही, कारण हा संसार लय वाकट्या जातीचा आहे. अरे संसार संसार खोटा कधी म्हणू राऊळाच्या कळसाला लोटा कधी म्हणू नये. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताले तटके तेव्हा मिळते भाकर. अरे संसार संसार खोटा कधी म्हणू नये. राऊळाच्या कळसाला लोटा कधी म्हणू नये. वा, टाळी वाजवा. जळी बुड बुडे देखता देखता. जळी बुड बुडे देखता देखता. अंत काळी हाता काही नाही. तैसा हा संसार पाहता पाहता. टाळी वाजवा मामांसाठी. जळी बुड बुडे देखता देखता. तैसा हा संसार दिसे करा. जळी बुड बुडे. या परिसराचं वैभव विडोळीकर बाबांचा अभंग आहे का नाही? टाळी वाजवा त्यांच्यासाठी एकदा. बाबा गेले पण कीर्तिरूपी इथं सोडून गेले. काय तर त्यांचा अभंग. गारुड्याचा खेळ दिसे क्षण भरी अन तैसा हा संसार दिसे खडा. बरे का नाही? बिल जर काढायचे असतील ना, एक तर देवाच्या सेवेने किंवा संताच्या सेवेने बिल घेतात. आपला विषय चालू आहे
या संसाराने आतापर्यंत कोणाचंच बिल काढलं नाही बाबा. आता आपल्याकडे जे झाड आहे ना त्याच्या फांद्यावर येतात, मुळ्या कुठे येतात आली का नाही. पण ज्ञानोबा राय म्हणले माझ्याकडे जे झाड आहे ना त्याच्या मुळ्यावर येतात, फांद्या कुठे येतात. सगळ्यांच्या पाठांतरातला श्लोक आहे. ऊर्ध्व मूल मद शाख मश्वत्थम प्राहुरव्ययम. ज्ञानोबा राय चिंतन करतात हे झाडाची आईसे सिनसाळ. सिनसाळ झाडे एका जागेवरून सतत दुसऱ्या जागेवरती सरकत राहत, त्याचं नाव संसार. संसरती ती संसार, जो कधीच पूर्ण झाला नाही त्याचं नाव संसार. संसाराच्या बाबतीमध्ये जास्त काही बोलत नाही, फक्त ज्ञानोबा यांच्या 2 ओव्या सांगतो, अवघ्या 20 मिनिटांमध्ये सेवेला थांबतो. बाबा ही लहान पोरं आहेत, या लहान पोरांना लहानपणी आई सोडून काही घेणे देणे का? बोला ना, घेणे देणे का? तुम्ही बोर व्हायले का? चहा सांगू का जेवणच करा डायरेक्ट? या लहान पोरांना लहानपणी आई सोडून काही घेणे देणे का? नाही. मी ज्ञानोबा राय सांगतात पहिली ये बाळ दशे, पहिली दशा आई बाहेची पिसे. कधीपर्यंत? आई आई आणि लय झालं बानाम वडील. बरोबर, आईवरती प्रेम होतं तेच प्रेम पुन्हा बापावरती गेलं. पण किती दिवस? एकदा का आमच्या दादावानी म्हाताऱ्या माणसाने लग्न लावून दिलं रे बाबा की ते सरे मग स्त्री मांसे भुलोने ठाके. ज्ञानोबा राय म्हणतात पहिली ये बाळ दसे, आई बा हेच पिसे. लग्न झालं की ते सरे मग स्त्री मांसे बोलोने ठाके. मान्य दादा, आईवरती प्रेम होतं तेच प्रेम पुन्हा वडिलावरती गेलं. बरं, तेच प्रेम पुन्हा पत्नीवरती गेलं. माऊली दादा, तुमचं कसं आहे पत्नीवर प्रेम? कायम आहे का झालंच नाही? झालं ना? नाही, आपल्याच पक्षाचे तुम्ही. बरं बाबा, एकदा झालं काय? डबल करायची इच्छा आहे काय? अहो पहिलीनच बेजार केलं, दुसरीचं काय करता? पत्नीवर कायम आहे का? बोला ना, पत्नीवर कायम प्रेम आहे? नाही, मी सांगत नाही, ज्ञानोबा राय सांगतात स्त्री भोगिता ठावो वृद्धाप्य लागो येवो, मग तोची करी प्रेम भावो बाळकाशी पहिली बाळ दसे. बरोबर आहे का नाही? संसार फिरत राहतो. बाबा, तुमच्या पत्नीचं तुमच्यावरती प्रेम आहे का तुमच्या पैसे असलेल्या पैशावरती प्रेम आहे? बोला, पैशावर आहे का नाही? नाथ महाराज सांगतात धनवंत पुरुषाशी स्त्री लवटव करी कैसी. कैसी? कुटका देखो ने सुने जैसी, हलवी पुच्छासी कुक्कात. जोपर्यंत आपण आपल्या पत्नीला भाकर दाखवतो, आपलं कुत्र्याला भाकर दाखवतो, तोपर्यंत कुत्रा आपल्या पुढी पुढी करतं. आणि एकदा का त्याला भाकर मिळाली मग आपल्या पुढे थांबतं का? तसं जोपर्यंत तुमच्याकडे पैसा आहे तोपर्यंत तुमची बायको तुम्हाला टोपी काय, रुमाल काय, सकाळी चहा काय सगळं देणार. पण एकदा का पैसा संपला रे बाबा की मग तुमचं बोलणं सुद्धा ऐकून घेत नाही. त्या धनाची झाली या तुटी, स्त्री वसवसोनी लागे पाठी. आता नावडती तुमच्या गोष्टी रागे, उठी फडफडोनी. काय करत उठती? फडफड फडफड करत उठती. काय नसल्यावर? पैसा नसल्यावर. म्हणून सेवा जर करायची असेल तर देवाची करा किंवा देव मान्य संताची सेवा करा, या संसाराची करू नका. दादा, अहो या प्रपंचाचा त्याग करून काही मोजके लोक जंगलात निघून गेले ते का वेडे होते का? प्रपंची जरी सुख जोडे तरी का सेविती गिरीकडे. राज्य टाकून गेले थोडे आणि तरी काय ते वेडे म्हणावे. 18 भार वनस्पती फुले फळे वलती, बावीच्या पोटात रवंती, फुले फळे वलती, बावीच्या पोखरणी नदी गंगा वाहती, बावीच्या पोखरणी नदी गंगा वाहती. त्या घरी कुल स्त्रिया राजराणी व संपत्ती, या घरी कुल स्त्रिया राजराणी व संपत्ती. सुख सोडणी योग सेवी
विठ्ठल महाराजांसाठी त्या जोरदार टाळ्या वाजवा. विठ्ठल बाळा विठ्ठलदास वा समर्पक प्रमाण दिलं. आपाडा आंबाच पाडा नाही, पाडाचाच पाडा. बायका भेटल्या नाही म्हणून जंगलात निघून नाही गेले. ज्ञानोबराय वर्णन करतात. 18 भार वनस्पती फुले फळे ओळती. आपल्याकडे 2च वनस्पती, सोयाबीन आणि कापूस. तिसरं केलं की आपण लॉस मध्ये. पेरलेले पैसे न मुदलामध्ये पडे तोटा. आयचा ओटा उडी मार. मोठा उडी उदी माझा छोटा उदी माव आता उदी माझा मुदीला पण त्यांची जमीन आपलं पेरलेलं निघणं आहे का नाही. 18 भार वनस्पती फुले फळे वळती. 22 त्या पोखरणी नदी गंगा वाहती. ज्या घरी कुल स्त्रिया आपल्यासारख्या नाही माऊली दादा, पाहते भिताडाकडे चलती कवाडाकडे. एक डोळा हेकना आणि कोंकड बी देखणं असं नाही. कुल स्त्रिया राज्य राणी व संपत्ती. पण महाराज म्हणले हे सुख सांडोनिया कासया योग सेविती. कारण त्यांना माहिती होतं की या संसाराने कोणाचं बिल तर काढलं नाही, पण मोठमोठ्या लोकांची थट्टा मांडली. भल्या भल्या शिलावीला बटा अशी भल्या भल्या शिलावीला बटा अशी थट्टा. ब्रह्मदेव त्रैलोक्य शोधी ब्रह्मदेव त्रिलोके शोधी थट्टेने हरविली बुद्धी. भक्तीने हरपली बुद्धी झाली नारदाची नारदी अशी ही थट्ट. मामा या संसाराने बिल तर कोणाचं काढलं नाही, पण मोठमोठ्या लोकांना थट्टा लावले आहे का नाही. आज बजाट कमायका इंद्र चंद्र को क्या क्या हुआ. हाँ है मालूम सबको जी. नारद की तो भाई नारदी ऐसी नौबत गाजी. आज झटका मान झटका मायका झटका मायका जब झटका मायका धडक मारली धडक मारली शंकरा केला ब्रह्म्याचा मातेरा. केला ब्रह्मयाचा मातेरा. इंद्रा चंद्राची दरारा लाविला जेल धडक मारली नारदा केला रावणाचा चेंदा. दुर्योधना मारिली गदा घेतला प्राण घेतला प्राण. येडका मदन केवळ पंचालन येडका मदन केवळ पंचालन. केवळ पंचानन केवळ पंचानन पंचालना वा टाळी वाजवा. धडक मारली शंकरा केला ब्रह्म्याचा मातेरा. इंद्र चंद्राशी धराला लाविला जेने तो केवळ पंचानन. अरे महादेव बड़ा देव सब देव का बाबा. भिल्लिनी के पीछे लगे करी तोबा तोबा. ढवळगिरी पर्वती शंभू करी तप. वाह वाह भिल्लिनी के गाठ पड़े तप होएगा तप. मारली शंकर. म्हणून सेवा जर करायची असेल तर देवाची करा किंवा देव मान्य संतांची सेवा करा. ऐका ना, स्वतः देव संतांची सेवा कशी करतो. घाली दंडवत पूजोनी निर्गुण आकार झाला गुणवंत. गुणाकार झाला गुणवंत आकार झाला गुणवंत. गाली दंडवत
घाली दंडवत पूजोनिया घाली दंडवत पूजोनिया स्वतः दंडवत घालून देव संतांची सेवा करतो. तुकोबरायचा 6 चरणाचा अभंग आहे. संताचे सुख झाले या देवा मनवोनी सेवा करी त्यांची, तेथे माझा काय कोण तो विचार, वर्णा वया पार महिमा त्यांचा. मामा, एखाद्या वेळेला संत खोट जरी बोलले ना तर देव त्यांचा लळा पाळतो. पाळी पंढरीनाथ लळा त्यांचा. धरतीच्या हाती संत कृपावंत आणि पाळी पंढरीनाथ लळा त्यांचा. ऐका, तू का म्हणे संत सेवा आणि हेच देवा उत्तम. आपला विषय हा चालू आहे. देव संतांची सेवा करतो. कशी करतो ऐका. ज्ञानोबराय तुकोबराय आधी करून सर्व संतांची दिंडी चालली आणि एका ठिकाणी विसाव्या करता ज्ञानोबराय थांबलेले आहेत. आणि ज्ञानोबरायांच्या दर्शनाला एक मुलगी मुलाचे कपडे घालून आली. कोणाचे आली बाबा? मुलाचे कपडे घालून आली, बरोबर. आणि ज्ञानोबरायांनी आशीर्वाद दिला, चिरंजीवी भव. आशीर्वाद दिला आणि ती मुलगी 2 पावलं पुढे गेली आणि हसली. कशी हसली? मिस्कीला हसली. ज्ञानोबराय म्हणले, ए काय झालं? ती म्हणली, ज्ञानोबराय आमचं कसं बी होऊ द्या, पण तुमच्या वाणीला तुमच्या शब्दाला गालबोट लागता कामा नये. ज्ञानोबराय म्हणले, काय झालं? ती म्हणली, ज्ञानोबराय मी मुलगी आहे. ज्ञानोबराय म्हणले, ए माझ्या मुखातून शब्द निघला ना, जगाच्या मालकानं ते मॉडेलच केलं. स्त्रीचा तो केला पुरुष उभा, जीही निमिष मात्री देह पालटिला, आणि स्त्रियेचा तो केला पुरुष उभा. मने खरे जेले, तुका मने खरे केले, का बोले संताच्या का वा. तुका मने खरे केले, तुका मने खरे केले, एका बोले संताच्या, एका बोले संताच्या. तू का म्हणे खरे केले आणि एका बोले संताच्या. एखाद्या वेळेला संत खोट जरी बोलले तर पाळी पंढरीनाथ लळा त्यांचा. देव लळा पाळतो. ऐका, एक महात्मा पंढरपूरला चालला. पत्नीनं सांगितलं, मालक जा पंढरपूरला, माझा विरोध नाही, पण वाटामध्ये तुमच्या बहिणीचं घर आहे, गाव आहे, आणि वहिनीला ते तुमच्या बहीण बाईला तेवढा निरोप द्या की वहिनीचं बाळात पण जवळ आलंय. त्या महात्म्याचं नाव चोखोबाराय. चोखोबाराय निघाले भजन करीत. ज्ञानोबा तुकाराम भजनामध्ये दंग आहेत. आपल्या पत्नीने काय निरोप दिला चोखोबारायांच्या ध्यानात नाही. असो ऐसा कोठे आठवची नाही, अन देहीच विदेई भोगू दशा. महात्मा भजनात अंगले, पण मायबाप ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीवा. माऊली दादा, ज्याची सेवा खरी असते ना त्याच्या जीवाला भय नसतं. आपली सेवाच खरी नाही. आता एवढा गोड कार्यक्रम चालू आहे, एखाद्याला इथं 10 रुपयाची नोट सापडू द्या. किती रुपयाची? येणार ना असं माईकवर येणार. ऐका आणि आवाजाकडे लक्ष असू द्या. ही पाण्याची बाटली आहे बरं. मला 10 रुपयाची नोट सापडलेली आहे. ज्याची कोणाची असेल त्यानं घेऊन जा. किती रुपयाची इमानदारी? हा, आणि 10च्या जागी 500 सापडू द्या होते. असा पाठ आरती ज्ञान राजा उदार तू होई. आपली सेवा पण मायबाप चोखोबरायांची सेवा. ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीवा. चोखोबरायाच्या जीवाला सेवा खरी होती, पण मायबाप जगन्यंत्या भगवान परमात्म्यानं मीटिंग भरवली आणि गरुडाला आवाज दिला, ए गरुडा. काय देवा?
अरे माझा एक भक्त आहे. कोण देवा? चोखोबार आहे. त्याच्या पत्नीचं बाळंतपण करायचं, जातोस का? गरुड बोलायला चॅप्टर ते म्हणला, ए देवा, बाळातने धुण्यासाठी तू पिये नाही झालो, मस्टर खाण्यासाठी पिये झालो, तू रोड सांग, नाल्या सांग, असे बाळातने धुण्यासाठी थोडंच तू पिये झालो नाही. गरुडानं ऐकलं नाही. गरुड म्हणला, देवा मी तर जात नाही, पण एक गोष्ट सांगतो, सल्ला सांगतो. काय? आई साहेबाला म्हणून बघा म्हणे. अरे ते म्हणले ऐकणार नाही ती. अहो बघा, बनी तो बनी, नाही तर सिद्धा अब्दुल गली कपर बनी. आला गरुड बोलायला, आई साहेब. काय गरुडा? तुम्हाला देवाने बोलवलंय, कशासाठी मला माहित नाही. आलं. आई साहेब म्हणल्या, थांब ना गरुडा, मला मेकअप करते. मला मेकअप न करू, दारात पिकअप उभारले. आले घेऊन आई साहेबाला. मालक, मला बोलवलं. हो रुक्मिणी, काय काम आहे? अरे माझा एक भक्त आहे. कोण? चोखोवर आहे. त्याच्या पत्नीचं बाळंतपण करायचं, जातेस का? देवाची बायको होती बाबा, ती म्हणली जात नाही. आपल्या का ऐकी त्या देवाची ना ऐकलं नाही तर. पण ऐका ना, जगन्यंत्या भगवान परमात्म्यानं स्वतः चोखोबरायाच्या बहिणीचं रूप घेतलं आणि दारावरती हाक मारतात. कोकोबाची बहीण वहिनी उघडणार, वहिनी उघडणार मारी. चोखोबाची बहीण झाला शरण रे, वहिनी उघडदार हक्का मारी, हक्का मारी, हक्का मारी. टाळी वाजवा. तुका म्हणे संत सेवा, आपला विषय आणि हेची देवा उत्तम. स्वतः देव संताची सेवा करतो. मग मामा आपल्याकडे म्हणे मोठी करतील ती पूर्व दिशा. यद्यदाचरती श्रेष्ठ तत्त देवेतरो जनः, सयत प्रमाणम कुरुतस्ते लोकस्तदनुवर्तते. पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग, 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 पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग. चला जाऊ माग घेता मी, चला जाऊ माग घेता मी, चला जाऊ माग घेता मी, चला जाऊ माग घेता मी. वंदू चरण राज सेव उष्टावळे, वंदू चरण राज सेव उष्टावळे. चला जाऊ माग घेत आणि, चला जाऊ माग घेत आणि, चला जाऊ माग घेत आणि, चला जाऊ माग घेत आणि. वंदू चरण राजा सेव उष्टावळे, बंधू चरण देवता. काय म्हणले महाराज? पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग, चला जाऊ माग घेत आम्ही. पुढे गेले त्यांचा, जे मोठे करतील ती पूर्व दिशा. किंवा ज्ञानोबा म्हणतात, येथ वडील जे जे करती तया नाम धर्म ठेविती. आणि एर अनुष्ठिती
सामान्य सकळ. मग मामा देव जर संतांची सेवा करत असेल ना तर आमचा हे बी संत आमचा तो बी संत अभंगाचं पहिलं चरण. हे तो एक संत ठाई, 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 हे तो एक संत ठाई. वा. आमचा हे बी संत ना आमचा तो बी संत. यथामती यथा अवकात. 2 चरण आपण सोडले आणि 2 आलं ना लक्षात बाबा. 2 आला योग कधी तर पुन्हा सोडून एकदा विठोबा रखुमाई हरे विठोबा हरे विठोबा विठोबा हो. करविली केली तैसी कटकट वाकुडी का नीट देव जाणे. झालेली सेवा परमपूज्य परमप्रातस्वर्णीय श्री गुरु गाथामूर्ती रामभाऊजी महाराज राऊत बाबा गुरुरे बाबांच्या चरणावरती उपस्थित सर्व साधू संत सज्जन मायबापांच्या चरणावरती मारुती रायाच्या चरणावरती सेवा समर्पित करतो आणि या ठिकाणी सेवेला थांबतो. ज्यांच्या माध्यमातून इथे येण्याचा योग आला ते ज्ञानेश्वरजी गारकळ मामा त्यांचं संपूर्ण कुटुंब परिवार आणि आज सेवेकरिता उपस्थित सर्व महाराष्ट्रातील दिग्गज मंडळी आहेत. त्यामध्ये परमश्रद्धेय आदरणीय आम्ही ज्यांच्याकडे आदराने बघतो सर्व गोष्टीमध्ये मामा सर्व संपन्न आहेत. आता मागं जी घटना झाली आपल्या परिसराचं वैभव कसा आवाज झाला होता दादा. बोर्डी आणि मुडा या 2 गावचे 2 रत्न काळाच्या ओघानं त्यांना जावं लागलं. जाण्यासाठी काय लागतं मासी पाखू पाकडी तव हे सरे हे विपाय आगीत पडे तरी भस्म होऊन उडेन झाले ते स्वानावर पडे तरी ते काय करे त्यांना जावं लागलं. असे असणारे माऊली दादा बोर्डीकर आणि दत्ताजी महाराज मुडेकर. शक्य असेल तुम्हाला जेवढी जमल बळजबरी म्हणत नाही त्यांना मदत करा आणि त्याच्यामध्ये महत्वाचा वाटा जर कोणी उचलला असेल तर तो मामाने उचलला. टाळ्या वाजवा. आम्ही सगळ्यांनी मदत केली. तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही सुद्धा करा. कारण मायबाप गए हुए कभी आते नहीं लेकिन गए हो की याद आती. बरोबर आहे का नाही. फुल न फुलाची पाकळी द्या म्हणून या ठिकाणी सेवेला थांबतो. घ्यावी माझी हाती सेवा हेची देवा विनवणी पण घेत असताना दुर्बुद्धी ते मना कदा नुपजो नारायणा. ज्ञानेश्वर चोर माऊली